बंधू, आपलं नाव काय? राकेश राजाराम नासरे. आणि तुझं नाव? सुशांत साळवी. तुम्ही दोघांनी काल दोन पोरांना आमच्या वाडीतल्या बुडताना वाचवलं पाण्यातनं, तर जरा वर्णन करून सांगाल काय थोडंसं? ते खाली तिकडे बोंबटायला लागले, पाण्यात बुडायला त्याचे दोघं. आणि आवाज आला म्हणून मी पळत पळत इथनं गेलो, लगेच ब्लॉक करून दिलं. ओके. पळत गेलो, तसं बघितलं ते पूर्ण बुडत होते एकदम. ओके. आणि तसे कपडे काढले आणि लगेच वाचवायला गेलो त्यांना. ओके. त्याच्यानंतर लगेच मग हा पळत आला लगेच. ओके. मग तू पण पुढे गेला? एक पकडलं आणि त्यानं दुसऱ्याला पकडलं. ओके. मग ते आम्हाला खेचत होती, तरी पण आम्ही तिचे बनेल वगैरे पकडून खेचत आम्ही त्याला वडीत आणलं बाहेर. ओके. आणि तू त्यांना बुडाच्या अगोदर त्यांना आवाड केलं होतं की जाऊ नका म्हणून, अर्ध्याच्या पुढे तरी सुद्धा काय अतिशहानपणा गेले तरी सुद्धा. ओके. आणि घटना घडली. ते मुंबईच्या पोरांना सांगून पटत नाही कुठली गोष्ट. स्विमिंग पूलमध्ये पोहणं आणि आपल्या नदीच्या ह्याच्यात पोहणं खूप फरक पडतो. बरोबर. आणि ते खूप त्यांची अवस्था विचित्र होती म्हणे. होय, खूप म्हणजे 99% ते गेलेच होते. अजूनपर्यंत गावात कोणाला विषय माहित नाही बहुतेक. म्हणजे आमच्या सरपंच, उपसरपंच, गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगायला पाहिजे ऍक्च्युअली की अशी घटना घडली गावामध्ये. आणि बाकीच्या मुंबईच्या पोरांना आपण सावध करता येतं आपण या बाबतीमध्ये. आणि गेलं नाही पाहिजे ना, पाणी मोठं आलंय ना. सांगून पटत नाहीत मुलांना, मुंबईच्या मुलांना सांगून पटत नाही गोष्टी. आणि ऍक्च्युअली लोकांना चांगल्या गोष्टी पुढे आणत नाहीत लोक. म्हणजे हे विषय माहितीच नाही कोणाला. आणि हा विषय लोकांना माहिती पडला पाहिजे की या दोन मुलांनी धरण तोरणाने दोन मुलांना मुंबईच्या बुडताना वाचवलेला आहे. त्याच्यामुळे यांचा सत्कार तर केलाच पाहिजे आपण लोकांनी. सत्कार कितपत करतायत गावाचे प्रतिष्ठित लोक ते काय माहीत नाही आम्हाला. पण मला वाटतं कदाचित थोडं तरी त्याचं नाव घेतलं पाहिजे समाजाने त्यांनी एवढं चांगलं काम केलं म्हणून. कारण चांगलं काम केलं की शक्यतो पुढे काम तसं येत नाही. ओके. तर मित्रांनो, हे आमचे दोन भाऊ आहेत माझे. तर ह्याचं गाव आहे हेगाव, चिपळूण तालुक्यामध्ये. आणि हा माझा दुसरा भाऊ आहे, त्याचं गाव आहे कुंभारखानी बुद्रुक, खालचं बराड. ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.